इडलिंबूचं लोणचं करण्यासाठी इथे मी एक छान पिकलेलं इडलिंबू घेतलेलं आहे. आता आपल्याला हे इडलिंबू चिरून घ्यायचं आहे. तर चाकूच्या सहाय्याने याचा देठाकडला भाग व पाठीमागचा भाग काढून टाकायचा. नंतर याचे 2 भाग करायचे व याच्या बारीक-बारीक फोडी करून घ्यायच्या. यातल्या ज्या बिया आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने इथे मी थोड्याशा मीडियम साइजच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. एकदम छोट्या-छोट्या करून घेतल्या तरीही चालेल किंवा थोड्याशा मोठ्या केल्या तरीही चालेल. तर अशा पद्धतीने या इडलिंबूच्या मी सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. बिया बाजूला काढून या सगळ्या फोडी एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने सगळे इडलिंबू अगोदर आपण चिरून घेऊयात. इडलिंबू चिरून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा हळद व साधारण 100 ग्रॅम मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर एका स्वच्छ बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे आणि 8 दिवस मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. अधून-मधून हलवून घ्यायचं. हे चांगलं मुरतं. मस्त असं चटपटीत व पौष्टिक इडलिंबूचं लोणचं आपलं तयार झालं.